शिवजन्मोत्सवानिमित्त ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कामगार आघाडीच्या वतीने शिवतेज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित राहून देवगिरी किल्ल्यावरील भारत माता मंदिर परिसरात छत्रपती शिवरायांना अभिवादन केलंय। देवगिरी किल्ल्यावरील भारत माता मंदिर परिसरात भारतीय कामगार सेनेच्या वतीने जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचार आणि धोरणावर व्यक्तीने मार्गक्रमण केले तर त्याच्या जीवनात कधीच अपयश येणार नाही। सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणि दैनंदिन जीवनात आणावे असे आवाहन यावेळी शिवरायांना अभिवादन करताना उपस्थितांनी केले। भारतीय कामगार सेनेच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवज्योत मिरवणूक काढण्याची अखंड परंपरा सुरू आहे। आज या परंपरेला 36 वर्ष पूर्ण झाली। आगामी काळातही ही परंपरा अशीच ज्वाज्वल्य राहील अशी भावना यावेळी व्यक्त केली। या प्रसंगी भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, बाबासाहेब वालतुरे, नितीन पाटील, मनोज कुलकर्णी, सचिन थाले आणि प्रवीण गुंजाळ उपस्थित होते।